नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पोह्याचे थालीपीठ करणार आहे। तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी पोहे घेतलेले आहे। इथे मी धने घेतलेले आहे 1 चम्मच, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे। इथं वाटीमध्ये मी पोहे टाकून घेते याच्यात आणि पाणी टाकते। याच्यातलं मी पाणी काढून घेते। पोहे आपल्याला असे 10 मिनिट ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत मी मसाला करून घेते। मिक्सरच्या भांड्यात मिरच्या टाकते, लसूण टाकते, कोथिंबीर टाकते, कढीपत्ता टाकते आणि धने टाकते, अर्धा चम्मच जिरे टाकते। आता हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे। असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे। हे वाटीमध्ये काढून घेते आता मी। पोहे छान भिजलेले आहे। आता 10 मिनिट झालेले आहे। असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। हे असं आपल्याला एकजीव मळून घ्यायचं आहे। आता मी बेसन टाकते, याच्यावर गव्हाचं पीठ टाकते आणि हे आपण मसाला केलेला आहे याच्यात टाकून देते मी। ओवा टाकते अर्धा चम्मच, लाल तिखट थोडंसं टाकते, हळद टाकते, मीठ टाकते, तीळ टाकते, कोथिंबीर टाकते। आता आपण हे छान एकजीव करून घेऊ सगळं। आता पाणी टाकते मी याच्यात। हे आपल्याला कोमट पाणी घेतलेलं आहे मी। थोडं थोडं टाकूनच आपल्याला असं मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट नाही, जास्त पतला बी नाही करायचं आपल्याला। छान आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला 5 मिनिट असंच ठेवायचं आहे झाकून। 5 मिनिट झालेले आहे आता। खूप छान पीठ मुरलेलं आहे आपलं थालीपीठाचं। आता आपण थालीपीठ करू। थोडंसं हाताला तेल लावलेलं आहे मी। छान असा आकार गोल करून घ्यायचा आहे आपल्याला। इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यावर एक पन्नी घेतलेली आहे। त्या पन्नीला तेल टाकून घेते मी त्याच्यावर थोडंसं। हे सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। इकडं हे सगळं लावून घ्यायचं आहे आपल्याला। थालीपीठ आपल्याला असं छान थापून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी लावलेलं आहे मी हाताला।
आता थालीपीठ थापून घेतलेलं आहे मी. आपण अशी छान गोल गोल करून घेऊया. त्याच्याने थालीपीठ खूप छान भाजल्या जाते. आता मी हे ताव्यावर टाकून घेते. थालीपीठ आता मी थापून घेतलेलं आहे. हे ताव्यावर टाकून घेते. आता तेल टाकून घेते ताव्यावर. आता हे थालीपीठ टाकून घेते त्याच्यावर. तेल टाकते त्याच्यात थोडं थोडं. थोडंसं तेल टाकते. या साईडनं पण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, एकदम खरपूस. आता या साईडनं पण छान भाजून घेतलेला आहे आपण. हा खूप छान भाजलेला आहे. थालीपीठ झालेलं आहे. आता हे मी काढून घेते प्लेटमध्ये. पोह्याची थालीपीठ झालेली आहे तयार. आणि तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते खाण्यासाठी. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.